बातमी पुण्यात नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर येत आहेत। तळेगाव येथील खासगी कंपनीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल। त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन ते करणार आहेत। यानंतर मोशी परिसरामध्ये असलेल्या एका खासगी रुग्णालयाचं उद्घाटन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होईल। हा दौरा नेमका कसा असेल याची माहिती जाणून घेऊयात। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय इमारत या ठिकाणी भूमिपूजन होईल। महाळुंगे औद्योगिक पोलीस संकुल या ठिकाणी सुद्धा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे। देहरोड पोलीस विश्रामगृह, आकुर्डी अग्निशमन केंद्राचं भूमिपूजन, या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी प्रतिनिधी सूरज कसबे आपल्या सोबत आहेत। सूरज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमांचं नियोजन नेमकं कसं आहे, कशी आहे रूपरेषा? ऋतुजा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती येते। सकाळी 10च्या सुमारास ते तळेगाव MIDC या परिसरामध्ये असलेल्या एका खासगी कंपनीचं उद्घाटन करणार आहेत। त्यानंतर ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये दाखल होते। पिंपरी चिंचवड शहरात आज आहे ना देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर उद्योग मंत्री उदय सामंत, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्यमंत्री योगेश कदम हे सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विविध विकास कामं आणि लोकार्पणांचं उद्घाटन सोहळा आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची जी प्रस्तावित जी नवीन इमारत आहे त्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आहे। या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना ही 2018 साली करण्यात आली। पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस यांचं विभाजन करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली। सुरुवातीपासूनच ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची इमारत एका भाड्याच्या जागेमध्ये होते। या इमारतीला स्वच्छ अशी जागा नव्हती, त्यामुळे अनेक वर्ष पाठपुरावा करून अखेर आज तो दिवस उजाडलाय की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताला हक्काची जागा मिळते आणि त्याचं भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतो। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन केंद्राची जी मुख्य इमारत आहे तिचं सुद्धा भूमिपूजन सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडतो। त्याचबरोबर जे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या ज्या अन्य इमारती आहेत, पोलिसांचं विश्रामगृह असेल, औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिसांची जी एक संकुल आहे त्या संकुलाचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तारेला रुग्णालयाची जी नवीन इमारत आहे, त्याचबरोबर स्मार्ट सिटीचे जे अनेक प्रकल्प आहे या प्रकल्पांचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, त्याचबरोबर राज्यमंत्री योगेश कदम हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। ऋतुजा, निश्चित। आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच पिंपरी चिंचवडचा दौरा आहे आणि त्याचमुळे तो विशेष ठरेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।